श्रीवा फाटक ग्रंथालयाच्या शताब्दी वर्षातलं लोकमान्य गप्पांमधलं हे आजचा दुसरा दिवस. सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री महेश खानोलकर आज आपले पाहुणे म्हणून आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे त्यांची मुलाखत त्यांच्याबरोबर लोकमान्य गप्पांचा हा कार्यक्रम करणाऱ्या सौ चित्रा वाघ यांनाही मी विनंती करतो. लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह श्रीयुत अतुल गोखले यांना मी विनंती करेन की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. फळपर्डी आणखी पसायदान प्रतिमा देऊन पाहुण्यांचं स्वागत होतं. तसंच संघाच्या कार्यवाह प्रीती पटवर्धन यांना मी विनंती करेन त्यांनी चित्रा वाघ यांचं स्वागत करावं. आपल्या आजच्या गप्पांमधून महेश खानोलकरांचं जीवन परिचय आणखी त्यांचं व्हायोलिनही उलगडत जाणार आहेच. एक प्रसिद्ध फारसी शेर आहे की खुश्क तारो खुश्क की चोबो खुश्क पोस्ट असगुजा मी आहेत एक आवाज दोस्त. म्हणजे सगळं निर्जीव लाकूड आहे, निर्जीव तारा आहेत, ते वाजतं त्याच्यावरती ती काठीसुद्धा निर्जीव आहे. मग इतका स्वर्गीय आवाज कुठून येतो? तर तो कुठून येतो ते ईश्वराने ज्या हातांना ते कसब दिलेलं आहे ते आज आपल्यापुढे सादर होईल. महेश खानोलकर यांचं आता पुढच्या वर्षी त्यांची संगीत क्षेत्रातली 50शी पूर्ण होते आणि म्हणजे संगीत या कलेशी जवळजवळ 60 वर्षाहून अधिक त्यांचा संबंध आहे. फार लहानपणापासून ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि मी आता त्यांचा परिचय करण्याचं चित्र त्यांना सांगतो, त्यांच्याकडे सोपवतो काम. आजच्या आपल्या संवादिका चित्रा वाघ या मूळच्या HSBC बँकच्या BCom शिक्षण झालेलं, पण नंतर पुढे आणखी त्यांनी संस्कृतमधून MA केलेलं आहे. संस्कृत नाटकांचा त्यातले डिटेल्स उलगडून दाखवण्याचा खूप कार्यक्रम त्या करतात. त्यांचं लेखनही बरंच झालेलं आहे आणि पार्ल्याला म्हणजे लोकमान्य सेवा संघाच्या प्रेक्षकांना आणि सभासदांना वगैरे चित्राताईंचं नाव काही अपरिचित नाही. त्यांची संवादन कलाही फार छान आहे. तर आज आपण या गप्पांचा आस्वाद घेऊया. आता ओव्हर टू चित्राताई. धन्यवाद.
स्वरांची जादू काय असते त्याची एक छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळाली. एक क्षणभर आपल्या कदाचित मनस्थिती थोडीशी अस्वस्थ असते, काही दुखणी खुपणी असतात, उलटसुलट विचार चालू असतात. सगळा अस्वस्थता शमवायची शक्ती ह्या सुरांमध्ये असते. आणि मला आज खूप आनंद होतो आहे की लोकमान्य गप्पाच्या मंचावर सुप्रसिद्ध व्हायोलिनिस्ट महेशजी घानोलकर यांच्याशी संवाद साधायला मिळणार आहे. व्हायोलिन ह्या वाद्याविषयी थोडीशी माहिती मिळणार आहे आणि अर्थातच अशा सुंदर सुरावटींचा आनंद घ्यायला मिळणार आहे. महेशजी, तुमचं मनपूर्वक स्वागत लोकमान्य गप्पांमध्ये. मगाशी तुमची थोडीशी ओळख करून देताना असं म्हटलं गेलं की 49-50 वर्ष तुमची आता कारकिर्दीला होणार आहेत. हां, कारकिर्दीला म्हणजे व्यावसायिक वादक हां, या नात्याने मला 49 वर्ष पूर्ण झालीत. संगीत क्षेत्रात मी त्याच्याही जवळपास आधीपासून. 60 वर्ष आहे. हो, बापरे. मला तोच पहिला प्रश्न विचारायचा होता की इतक्या लहान वयात जो लहान मूल जे संगीताकडे वळतं त्याच्या घरात त्याच्यासाठी काहीतरी पार्श्वभूमी लागते. हो. तर थोडंसं त्याच्याविषयी सांगा ना आम्हाला, सुरुवात कशी झाली? घरी पूर्ण म्हणजे सांगीतिक पार्श्वभूमीच होती. वडील हार्मोनियम वाजवायचे, ते कुठे शिकले नव्हते. माझा आवाज नीट येतोय का? ऐकू जवळ धरू का? ओके, हां हां, आता येतोय. बरं, आवाज ठीक आहे, पण माझं व्हायोलिन नीट ऐकू आलं ना, आणि ट्रॅक्स वगैरे व्यवस्थित होते, गाणं कळलं कुठलं मी वाजवलं. ओके. घरी वडील हार्मोनियम वाजवायचे कुठेही न शिकता. हां, आणि आई लहानपणापासून ते गिरगावात मेळे वगैरे व्हायचे. माझे मामा आहेत ते करणे लावायचे, साऊंड सिस्टीम ज्याला म्हणतात ना आता, ॲम्प्लिफायर. ते हां, ॲम्प्लिफायर. तर पूर्वी गजानन वाटवे वगैरे, बाळकराम वर्ळीकर यांच्या मेळ्यांसाठी म्हणून आई त्यांना मदत करायला जायची. काही मेळ्यामध्ये आईने काम पण केलं होतं. तर ते सगळं सांगीतिक वारसा तो होता. आईला गाण्याची खूप आवड होती आणि घरचे सगळे बाहेर गेले, मी सगळ्यात लहान, भावंड शाळेत आणि वडील ऑफिसला गेले की आई आणि मी, तर ते रेडिओवरती जी गाणी लागायची ती आई म्हणायची, आईच्या मागोमाग मी म्हणायचो. आणि एक 2.5-3 वर्षाचा मुलगा गाणं म्हणतो आहे म्हटल्यानंतर ते अप्रूप होतं. मग तिकडे कुठेही पूजेला, लग्नात कुठेही गेलं की ते गा तू म्हणून, मग मी गायचो. आणि असं एका ठिकाणी गेलेलं असताना की तुम्ही यांना कुठेतरी शिकवा. हां, तर आता नशीब असतं, म्हणजे एक म्हणतात ना की तुम्हाला हे योग बनायचंच यायला आहे, लागतं. योग हां. किंवा विधी लिखित असतं. की आमच्या अगदी जवळ 5 मिनिटाच्या अंतरावरती वसंत संगीत निकेतन म्हणून आचार्य जियालालजी वसंत यांचा क्लास होता, जे मोफत लहान मुलांना मोफत शिक्षण द्यायचे, संगीताचं शिक्षण अरे मोफत वा, द्यायचे. किती दुर्मिळ आहे ही गोष्ट. हो. है ना? 1966 साली, म्हणजे मी 4.25 वर्षाचा होतो तेव्हा मी तिथे गेलो. हां, तेव्हापासून पुढे 10-11 वर्ष गुरुजींकडे. पण तेव्हा गाणं. तुम्ही गाणं शिकण्यासाठी म्हणून गेलात? हो, हां. गाणं मग शिकण्यासाठी. हे- आणि गुरुजींनी 3 महिन्यात, हं, म्हणजे मी 4 वर्षाचं असताना, म्हणजे आईला त्यांनी असंच बोलवलं होतं की क्लास वर्धापन दिन आहे म्हणून तुम्ही या आणि महेशला घेऊन या, जरा चांगले कपडे घालून या म्हणून. आम्ही त्या SNDTच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. तिथे त्या हॉलमध्ये आम्ही प्रेक्षकात बसलो होतो आणि गुरुजींनी बोलवलं स्टेजवर मला, आणि पडदा उघडला. तोच मध्यभागी मी बसलो होतो, 4 वर्षाचा मी, आणि गुरुजींनी 5 मिनटं राग भूप गाऊन घेतला माझ्याकडून. म्हणजे ते खरोखर एक संत पुरुष होते आणि जादूगार म्हणा की एवढ्या लहान मुलांकडून. आणि आम्ही कधी ना असं शिकलो नाही, म्हणजे गुरुजी असे समोर बसलेत आणि हां अभी सा लगाओ, अभी रे, असं काही नाही. सगळी मुलं अशी बसलेली असायची, गुरुजींकडे हार्मोनियम असायची, कोणाच्या हातात काय मिळेल ते वाद्य, कोण गायची वगैरे. चलो आज यमन गाते म्हणून, चलो आज बागेश्री बजाते. आणि मग चालू गुरुजींच्या सोबत आम्ही. मग ते सूर, मग एकाचा चुकला सूर की त्या दुसरा त्याला सांगणार की अरे तो हा नाही, हा असा सूर लावतात वगैरे. मग त्या खेळीमेळीच्या वातावरणातच आम्ही ते संगीत कधी मुरलं गेलं ना अंगात, मग तिथे आम्हाला असं वाटायचं ना की आपण काहीतरी शिकायला जातो आहे म्हणून, मजा करायला जातो आहे. सगळी मुलं
15-16 मुलं त्या 10x10च्या रूममध्ये होती. आमच्याकडून म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारी आज आमची बालमैत्रीण आज इथे आलेली आहे, विद्या. तर तुला माहिती आहे की आपण तळ्याच्या एका बाजूला राहायचो आणि दुसऱ्या बाजूला मेफेअर बी म्हणजे कॅल्टेक्स पेट्रोल पंप, तिथे समोर तो क्लास होता आणि तिथे आम्ही सकाळ संध्याकाळ तिथे पडलेलो असायचो. म्हणजे 6-6 तास आम्ही गुरुजींकडे असायचो. म्हणजे शाळा सोडून म्हणजे सकाळची वेळ शाळा, आणि दुपारची सगळं. शाळा. हां. आई 8 वाजता तिथे नेऊन सोडणार, 8 ते 11 गुरुजींकडे, 12 वाजता शाळेत, 5-5:30ला घरी आलो की परत 6 वाजता परत गुरुजींकडे. हां. मग माझी पण बहीण तेव्हा तुम्ही गाणं शिकलात. गाणं हां. गाणं हो. मग व्हायोलिनकडे कधी वळलात? असं नव्हतं. म्हणजे आमच्याकडे म्हणजे गुरुजींचं असं म्हणणं होतं की तुम्ही असं गाणं एक गाणं नाही करायचं, की गाणं म्हटल्यानंतर तुम्हाला एखादं वाद्य पण आलं पाहिजे, तुम्हाला तबला देखील आलं पाहिजे, तबला ताल तुमच्यामध्ये, म्हणजे संगीत पूर्ण तुमच्या अंगात. हा तिन्ही गोष्टी. म्हणजे मी कथकचे पण पढंत म्हटलेले आहेत. हां, म्हणजे ताथईत इथं कथकचे जे बोल असतात ना, नवनिदात नंदित नरतनरे त्रिगुण ततवित गणनित ते, म्हणजे तेव्हाचं जे काही थोडंफार लक्षात आहे. पण गुरुजी आम्हाला ते सगळं शिकवायचे. मग त्या संगीतामध्ये देखील फक्त क्लासिकल नाही, म्हणजे फक्त रागदारी नाही, तर ठुमरी पण, गझल पण, भजन पण, पण त्या सगळ्या गुरुजींच्या रचना. आणि मग त्यासोबत काय मी 5 वर्षाचा वगैरे असेल, छोटंसं व्हायोलिन कुठेतरी होतं, ते हातात आलं. मग कोण तिथे सतार असेल तर ते सतार वाजवायचे, कोण सरोद वाजवायचं. तसं माझ्या हातात व्हायोलिन आलं, मी व्हायोलिन पण वाजवायला लागलो. किती दुर्मिळ आहे ना, स्वप्नवतच वाटतं हे ऐकून. हो, असं मुलांना इतक्या वाद्यांची ओळख करून देणं आणि माझं इतकं बालपण आहे ना, स्वातंत्र्य. ते इतर मुलांच्या बालपणापेक्षा पूर्ण वेगळं गेलेलं आहे. मला ते पतंग उडवणं, भोवरा खेळणं, गोट्या खेळणं वगैरे माहीत नाही. म्हणजे आत्ता कोणतरी मला विचारत होतं की गोरेगावला राहणारे कोणते खानोलकर ते तुमचे नातेवाईक का? तर मी म्हटलं की आत्ता अगदी 2016पर्यंत मला माझे सख्खे चुलत किंवा सख्खे मामे, मावस म्हणा, ह्याच्या व्यतिरिक्त पुढचे नातेवाईक माहितीच नव्हते. म्हणजे कारण मी त्यांच्यात कधी गेलोच नाही. आमचं संगीत, कारण रजा पडली ना की गुरुजी आम्हाला टूरला घेऊन जायचे. बरं. टूर म्हणजे आमच्या ते सांगीतिक टूर असायचे. शेवटची एक्झाम झाली की निघाले की इथून नाशिक, नाशिकवरनं धुळे, धुळेवरनं इंदोर, इंदोरवरनं ग्वालियर, ग्वालियरवरनं कुठे आग्रा, मथुरा, दिल्ली. कार्यक्रम व्हायचे. कार्यक्रम करत रोज कार्यक्रम झाला की रात्री सामान बांधायचं. रात्रीच्या रात्री 16 मुलं स्टेशन वॅगनमध्ये गुरुजींसोबत. बापरे. यू विल नॉट इमॅजिन. तुम्ही आत्ताची पिढी आणि आत्ताचे पालक वगैरे हे इमॅजिनच नाही करू शकणार की ज्यावेळेस लँडलाईन फक्त गुरुजींकडे होता आणि तेव्हा फक्त ट्रंक कॉल होता, STD पण नव्हतं तेव्हा. तेव्हा 2-2.5 महिने आपली लहान लहान मुलं, मी पहिली टूर केली तेव्हा मी वर्ष 5 बापरे. आणि 2.5 महिने मी बाहेर होतो. 2.5 महिने बाहेर होतो. आणि असं टूर करत करत मग आमचं मग स्टे कुठे मोठा असायचा तर इंदोरला एक 3-4 दिवस राहायचं. मग दिल्लीला गुरुजींची बहीण असायची, मग तिथे आम्ही 7-8 दिवस राहायचो. मग जम्मूला आम्ही अजून एक 10 दिवस राहायचो किंवा श्रीनगरला 10 दिवस राहायचो. हे आमचं आयुष्यच वेगळं होतं तेव्हा पूर्णपणे. म्हणजे पूर्ण असं संगीतात असे बुडवलेले माणसं. त्यामुळे त्याच्यात तुम्ही एखाद्या साखरेच्या पाकात स्पंज जरी बुडवला तरी तो गोडच लागणार ना. तसं झालं आहे आमचं ते. मग व्हायोलिन मग तेव्हापासून मग व्हायोलिन, तबला पण होता, पण तबला नंतर बंद झाला. आणि गाणं माझं 10वी नंतर बंद झालं. बरं. 10वी नंतर म्हणजे मला खरं आता पॅरलली कसं की वसंत संगीत निकेतन म्हणजे आमचा क्लास जेव्हा चालू होता, पॅरलली माझी शाळा पण चालू होती. BPM शाळा माझी होती. पण मला शाळेमध्ये ना कधी गाण्यासाठी म्हणून प्रोत्साहन नाही मिळालं. माझ्या व्हायोलिनसाठी म्हणून मिळालं. म्हणजे माझ्या वर्गमैत्रिणी आज ज्या आल्या त्यांना मी आठवत असणार की मी व्हायोलिन वाजवायचो तेव्हा, पण मी गायचो हे त्यांना माहिती नसेल. कारण मी गायचो म्हणजे काय गायचो, क्लासिकल गायचो.
म्हणजे केदार राग साम ग प म द ब म म प द नि द ब म ब द ब म चंद्रमुखी जपला, ते काही लहान मुलांना कुठे समजणार ते. त्यांना ते लबाड लांडग डोंकर ते हे ते त्यांना ही गाणी त्यांना आवडायची आणि ती त्यांना तिथे त्याला प्रोत्साहन होतं. मग तिथे माझं मी आभोगी रागात गायलेलं मृदुल करानी छेडितता हे तिकडे स्टँड नाही झालं. त्यामुळे शाळेमध्ये माझ्या गाण्याला प्रोत्साहन नाही मिळालं. तसंच 10वी नंतर म्हणजे ही माझी तक्रार नाही बरं का, कारण तुम्हाला जे जे व्हायचं असतं ना तेच होता तुम्ही आयुष्यात. जे तुम्हाला तुमच्या विधिलिखित जे असतं की 10वी नंतर मग गाणं सुटलं, आवाज माझा फुटला, रुपारेलमध्ये गेलो, तिथे परत जे प्रोत्साहन मिळालं ते व्हायोलिनलाच मिळालं. आणि मग तिथे मग वर्गमैत्रीण पद्मजा फेडाणी किंवा तिथे कॉलेजमध्ये अशोक हांडे म्हणा किंवा असं, किंवा आमचे ते पार्ल्यातलेच संगीतकार सुनील कट्टी, शांकनील जे आहेत, तर सुनील कट्टी आमच्या इथे MSc करत होते. तर हे सगळे त्यांच्याशी ओळख झाली. हा चांगला व्हायोलिन वाजवतो आणि स्वभावाने पण बरा आहे वगैरे या याने मग त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं आणि मग पुढे छान व्हायोलिन राहिलं आणि गाणं माझं बंद झालं. तुमची एक मुलाखत ऐकताना माझं एक त्यांचं एक वाक्य माझ्या फार मनात राहिलं आहे. त्यांनी म्हटलं की व्हायोलिनने मला मित्र केलं, व्हायोलिनने मला मित्र केले, मी व्हायोलिनची मैत्री केली असं ते म्हणत नाहीत. तर हे नक्की मैत्र कधी सुरू झालं आणि आम्हाला सुद्धा तुमच्या मित्राविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, टेक्निकली सुद्धा थोडंसं आवडेल, चालेल ना? मित्र म्हणजे कारण आपल्याला माहिती नसतात बऱ्याचशा गोष्टी व्हायोलिनच्या बाबतीत. टेक्निकली बोललं तर चालेल का? म्हणजे मित्र म्हणजे का म्हणतो मी की हार्मोनियम म्हणा किंवा सिंथेसायझर म्हणा ही वाद्य आहेत ना, ही आत्ता जर हार्मोनियम आणलं ना तर कोणीही रॉ माणूस आला तर मी त्याला एखादं गाणं तरी त्याला एक 10 मिनटात शिकवू शकेन. पण हे जे वाद्य आहे ना व्हायोलिन, हे तुम्हाला त्याच्यातून नीट सूर वाजवणं, शुद्ध एक स्पष्ट सूर वाजवणं, ह्याच्यासाठी खूप त्याच्या मागे लागावं लागतं. तुम्हाला अगदी 5-5, 10-10 वर्ष पण व्हायोलिनच्या मागे लागलेली अनेक जणं मी बघितलेली आहेत ज्यांना नीट सूरही वाजवता येत नाही. तर मला माझी अशी भावना आहे की मग मला कसं आलं, तर मला नाही आलं, त्याला यायचं होतं माझ्या हातातून, त्याला ते सूर, कारण अदरवाईज ते शक्य नाही. म्हणजे तो सूर तो कळणं आणि तो कुठे नेमका वाजतो, कारण ह्याला बघा की कुठे ना फ्रेट्स नाही आहेत त्या गिटारला आणि असतात ना सतारीला वगैरे अशा, म्हणजे तिथे तुम्हाला कळतं की कुठे बोट ठेवायचं, तिथे बोट ठेवलं की तो सूर वाजणार, तो म्हणजे तोच सूर वाजणार. मी म्हणतो की हार्मोनियम किंवा गिटार ही वाद्य ना बेसूर वाजवणं खूप कठीण आहे आणि व्हायोलिन बेसूर वाजवणं खूप सोपं आहे. आणि ह्याच्या उलट व्हायोलिन जर सुरात वाजवायचं झालं तर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते, त्याच्या मागे पडावं लागतं. आणि मी म्हणतो की हा माझा मित्र असा आहे की तो जगप्रसिद्ध आहे, त्याच्याशी खूप जणं मैत्री करायला बघतात पण तो मैत्री नाही करत. त्याच्या मागे 5 वर्ष 10 वर्ष लागल्यानंतर कुठे हळूहळू तो नीट बोलायला लागतो आणि तो जेव्हा तुमच्याशी छान बोलतो तेव्हा त्याच्या छान बोलण्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही छान व्हायोलिन वाजवता, नाही, त्याला बोलायचं असतं तुमच्याबरोबर. आणि खरोखर आहे की आज माझ्या मिसेसलाही माहिती आहे की मी माझ्या रूममध्ये 2-2 तास वाजवत बसलेलो असतो ना, मला कोणाची गरजच लागत नाही, माझ्या मित्रासोबत मी बसलेलो असतो. असं ते मैत्र आहे आमचं. आणि व्हायोलिनचे स्वर पण थोडेसे माणसाच्या म्हणजे मानवी स्वरांच्या थोडेसे जवळचे वाटतात, त्यामुळे ही वेगळी एक खासियत आहे त्याची, नाही का? हो, म्हणजे माझा मैत्र द म्युझिकल हा कार्यक्रम ज्यांनी बघितला तर मी या वाद्याबद्दल खूप बोलतो की आज हे इतकं वर्सेटाईल वाद्य आहे की लोकांना असं वाटतं की हे फक्त करुण रस असं देतं, असं नाही आहे. तर सगळ्या प्रकारचे रस याच्यातून निघतात, पण करुण रस जो आहे तो जास्त त्याच्यामध्ये त्याची इंटेन्सिटी
मगाशी खूप जाणून जास्त. त्या भेटी लागे जीवामध्ये इतके आर्त स्वर होते की खरंच म्हणजे ते कारुण्य नक्कीच जाणवलं त्याच्यातलं. तुम्ही एखादा आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवाल का की जिथे स्वरांमध्ये शब्द खळे काकांनी तुमच्याबद्दल एकदा म्हटलेलं खूप कौतुकाने की महेश त्यांनी म्हटलं होतं त्यांचं वाजत नाही तर ते बोलतं, तुमचं वाद्य जे आहे ते तुमच्या हातात बोलतं असं त्यांनी म्हटलं होतं. तर त्याचं एक थोडंसं आम्हाला झलक दाखवा ना की कसे शब्द उमटू शकतात. बोलणार. अच्छा, हां, नीट नीट ऐकू येते ना व्यवस्थित माझा? हां, माझा. हां, आता त्यांनी बोलणार की माझ्या व्हायोलिनमधून शब्द कसे येतात, तर तुम्हाला ते शब्द माहिती आहेत, ते तुम्हाला माझ्या व्हायोलिनमधून नक्कीच ऐकू येतील ही मला खात्री आहे. आणि ऐकू आले तर तुम्ही गायला देखील हरकत नाही, बाजूच्याची परवानगी असेल तर. क्या बात है. आमच्या कानांत तर खूपच सुनमय काय नाही काय आहे,
आमच्या काही टेक्निकल गरजा असतात. तुम्हाला तिथून त्या स्पीकरमधनं ऐकू येतं आहे. आम्हाला इथे मॉनिटर असतो आम्हाला ऐकण्यासाठी. तो मॉनिटर आज नाही आहे आणि ही सगळी सिस्टीम मीच लावलेली आहे. हे सगळे हा पी ए आहे, म्हणजे पब्लिक ॲड्रेसचा ही सिस्टीम आहे. आणि ही म्युझिक ऐकण्यासाठी म्हणून मी ही वेगळी खास आहे. माझ्या घरून आणलेली आहे. तर Thank त्याच्यात you. आपल्याला त्याच्यात आपल्याला सगळं जुळवून घ्यायचं आहे. आणि आत्ता ते मला काहीच ऐकू येत नव्हतं, म्हणजे जो ट्रॅक होता ना तो मला अच्छा. काहीच ऐकू येत नव्हता. पण मी त्यात कुठेतरी ते अंदाजाने वाजवलं, थोडंफार बरोबर आलं असेल. पण आम्हाला अतिशय आनंद आला. सगळे मला इतकी गंमत वाटली की गोरी गोरी पानमधले ते वेलांट्या उकार ते सगळे म्हणजे सगळे तुम्ही वाजवत होता तेव्हा सगळे शब्द आमच्या मनात झरझर झरझर उतरत होते. फारच खूपच गंमत आली. थँक्यू, धन्यवाद. अगदी मनापासून थँक्यू. तुमच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत अनेक थोरा मोठ्या संगीतकारांचा कलावंतांचा तुमचा खूप जवळनं संबंध आला आहे. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव ज्यांचं गाणं आपण आता ऐकलं म्हणजे आपल्या सगळ्या मराठी मनांवर अधिराज्य करणारे श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे. हां, खळे साहेबांचा आणि माझा परिचय इथे पार्ल्यातच, म्हणजे परिचय म्हणण्यापेक्षा पहिला कार्यक्रम पार्ल्यात 1991 साली जी श्रीनिवास खळे संगीत रजनी झाली होती. खूप मोठा कार्यक्रम झाला होता. स्वतः भीमसेन जोशी ते गायले होते आणि पु ल देशपांडे हे अध्यक्ष होते आणि पाडगावकर हे निमंत्रक होते. आणि खूप मोठे मोठे गायक म्हणजे सुरेश वाडकर, अरुण दाते, देवकी पंडित, शंकर महादेवन, म्हणजे यू नेम इट, त्यांच्याकडे गायलेले बरीच लोक तिथे गायले होते. आणि मी पहिल्यांदा खळे काकांसोबत, खळे साहेबांसोबत मी वाजवलं. इथे पार्ल्यातच राहणारे सुभाष वनगे म्हणून होते, ते हवाईन गिटार वाजवायचे. ते त्यांच्या संगीताच्या ऑडिशनसाठी, म्हणजे मी म्हणतो ना की एक नशीब कसं असतं तुमचं की राईट पर्सन राईट टाईम ॲट राईट प्लेस, की सुभाष वनगेंचं रेडिओवरती ऑडिशन होती आणि त्या ऑडिशन वाजवायला मी आणि विजय तांबे बासरी वादक असे आम्ही गेलो त्यांच्यासोबत. ती ऑडिशन झाली आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की खळे रजनी अशी अशी आहे पार्ल्यात, तुला वेळ आहे का 15 दिवसांनी. मी म्हटलं आहे. आणि ते आम्हाला खळे काकांकडे घेऊन गेले तिथे यारी रोडला. आणि तिथून जो 3 दिवस रिहर्सल होती त्यांच्या घरी आणि नंतर हा कार्यक्रम झाला तो 91 साली. त्यानंतर मग प्रत्येक खळे रजनीमध्ये आणि त्यांच्या रेकॉर्डिंग्समध्ये मला वाजवायला बोलवण्यात आलं. म्हणजे त्यांनी तो कार्यक्रम असला की मला त्यांचा फोन यायचा की राजा आपला कार्यक्रम आहे, तू आहेस ना. तर आता त्यांनी बोलवल्यानंतर मग ते बोलवणं नाही, ती आज्ञाच होती ना. म्हणजे एवढे गुरुतुल्य, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की आमचे गुरुजी आणि ते एकदम सेम दिसायचे मला तरी. बरोबर. आणि प्रेमळ स्वभाव एकदम. पण शेवटपर्यंत मला त्यांच्यासोबत वाजवता आलं. मग पुढे तुम्ही त्यांच्या गाण्यांवरचा एक अल्बम केला होता, म्युझिकल अल्बम, ती आठवण सांगा ना. 2006 साली केला. 2006 साली झालं असं की आज आलेत की नाही माहीत नाही, शिरीष गानूंच्या घरी एक 2003 साली खळे साहेबांचा वाढदिवस होता आणि सगळे खळेंचे शिष्य त्या वाढदिवसाला आले होते. मग गानूसाहेबांनी तो ऑर्गनाईज केला होता इथे अंधेरीला नाही, हा इथे स्विमिंग पूल आहे ना, शहाजीराजे संकुल ना, प्रबोधनकार, हां सॉरी. तर तिथे सगळे खळे काकांचे शिष्य आले होते आणि ते एक गाणं त्यांचं सादर करत होते. आणि मी कमलेश भडकमकर आणि जगदीश मयेकर असं कॉमन वादक होतो. जग्गू तबल्याला, कमलेश हार्मोनियमला आणि मी व्हायलिनला. आणि प्रत्येक ते शिष्य म्हणजे त्यांच्या खळे रजनीत गाणारे, अजित परब म्हणा किंवा माधुरी करमरकर, शिल्पा पै, असे बरेच जण होते. तर एक 7-8 गाणी झाल्यानंतर घरगुतीच कार्यक्रम होता. तर मी कमलेशला म्हटलं की मला पण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, तर मी एक गाणं वाजवणार म्हणून.
आणि मी ते वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे ते गेले ते दिन गेले ते वाजवलं. ते सगळ्यांना खूप आवडलं. तर माझ्याकडे आले, म्हणाले पाडगावकर आलेत, त्यांचं एक गाणं वाजव, श्रावणात घन निळा वाजव. तर मी वाजवलं, तेही वाजवलं. तर नंतर जेवण जेव्हा सुरू झालं तेव्हा मला म्हणाले माझी गाणी तू व्हायोलिनवर वाजव. तर मी म्हटलं माझं कोण ऐकणार. तर म्हणे नाही आपण काहीतरी करू म्हणे, मी तुला 18 गाणी काढून देतो. आणि खरोखरच त्यांनी 18 गाणी मला काढून दिली. तर 18 नाही, मी म्हटलं 10 गाणी मी वाजवीन. आणि मग तो 10 गाण्यांचा अल्बम मी 2006 साली केला. आणि मला म्हणाले होते की मी येईन, ते तुझं ते जेव्हा डबिंग असेल ना तर ते अप्रूव्ह करायला मी येईन. आता एवढ्या मोठ्या माणसाला मी माझ्या डबिंगला कुठे बोलवू ना. तर ते नीला सोहनीने केलं डबिंग इथे ह्याच्या आपल्या बझीनमध्ये. तर ते सगळं झाल्यानंतर ते लोकमततर्फे त्याचं अनावरण होतं. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि खळेसाहेब. तर 2 दिवस आधी, 2 की 3 दिवस आधी मला म्हणाले की तू काय वाजवलंस मला माहीत नाही, तू मला नाही बोलवलंस डबिंगला. तर मी गेलो त्यांच्याकडे. म्हणे मग उद्या तू स्टुडिओत ये म्हणाले. आणि स्टुडिओत मी गेलो ती 10 गाणी घेऊन. म्हटलं तुम्हाला आवडलं तर आपण हे करू, अनावरण करू, नाहीतर मग मी कपाटात ठेवून देतो, हा अल्बम नाही होणार, प्रकाशित नाही होणार. तर म्हणाले की नाही नाही असं कर, तुम्हाला सगळी गाणी नको ऐकूस, ही 2 गाणी ऐकव. करून माझ्याकडनं त्यांनी 2 गाणी त्या अल्बममधली ऐकली. कुठली? पहिलं म्हणजे हे आपलं बगळ्यांची माळं फुले. आणि दुसरं त्यांनी ऐकलं पाण्यातले पाहता. आणि तो म्हणाले ही 2 गाणी तू छान वाजवलीस, बाकीची मला ऐकण्याची काही गरज नाही म्हणे, क्या बात है, कर म्हणे. आणि त्या कार्यक्रमातही ते अनावरणच्या प्रसंगी तर छान बोललेच. माझ्याकडून 25 CDs घेतल्या आणि त्यांच्या लोकांना, त्यांच्या मित्रांना आणि पाठवल्या. म्हणजे एवढ्या की मला अमेरिकेत पण एक गृहस्थ भेटले होते की मला खळेंनी ही तुमची CD पाठवली म्हणून. वा वा. आणि त्याच्याहून मोठी कॉम्प्लिमेंट म्हणजे त्यांची मुलगी होती ना संजीवनी बहुतेक, ते म्हणाले की बाबा म्हणतात, म्हणजे त्यांची सवय होती, खळेसाहेबांची सवय अशी होती की ते खळे रजनीच्या आधी सगळ्या त्यांच्या गायकांना बोलवायचे की माझं गाणं कसं गायचं. आणि खूप पर्टिक्युलर होते ते आणि पॉझिटिव्ह पण होते आपल्या गाण्यांच्या. आणि त्यांच्या त्या संगीताबद्दल खूप पॉझिटिव्ह होते. एक जागा इकडे तिकडे घेतलेली त्यांना चालायची नाही. म्हणजे ते शिकवायचे, प्रेमाने शिकवायचे की हे आहे असं नाही आहे, असं गाव. तर ते म्हणाले की आता बाबा म्हणतात की आता मला जायची गरज नाही, महेशला माझी गाणी माहिती आहेत सगळी म्हणून. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खरंच आहे. महेशला पाठवत जाईन म्हणून. इतकं सगळं आपण ऐकलं, काय वाटतं एक झलक पाहिजे ना, नुसतं असं ऐकून नाही चालत नाही का. प्लीज कुठलंही, ह्या दोनातलं कुठलंही, आम्ही पण तेच म्हणतोय की आम्हाला सुद्धा ह्याची एक झलक ऐकायची. पाण्यातले पाहता किंवा बगळ्यांची माळं फुले मी अनेकदा ऐकवलंय. मी पाण्यातले पाहता हे गाणं आहे ना, हे तसं प्रसिद्ध नाही आहे गाणं, तेवढं प्रसिद्ध नाही आहे, पण ते इतकं कठीण गाणं आहे ना. खूप हरकती येत होतं. नुसत्या हरकती नाहीत तर त्यामध्ये सगळे 12च्या 12 सूर लागतात. आणि ते असं सर्कशीतल्या त्या येणे अशा कोलांट्या उड्या माराव्या ना झोपाळ्यावरून, इथून तिथे असं. ते म्हणजे आत्ता पण मला, मी वाजवतोय खरं पण मला टेन्शन आलं की माझे सूर बरोबर लागतील की नाही ते. तर ते मी ऐकवतो तुम्हाला एकच कडवं, आणि त्यातल्या त्यात कठीण जे दुसरं कडवं आहे ते मी ऐकतो, फक्त मॉनिटर नीट चाललं पाहिजे.
फारच आनंद दिलात. खूप खूप सुंदर, खूपच सुंदर. व्हायोलिनची जी वर्सॅटिलिटी आहे ती तुमच्या वादनातूनच दिसते. म्हणजे शास्त्रीय संगीतासाठी सुद्धा चालतं, बॉलिवूडचं गाणं वाजवायचं असेल तरी चालतं, किंवा सुगम संगीतासाठी चालतं. त्याचप्रमाणे नाट्यसंगीताला सुद्धा खूप छान साथीसाठी वापरता येतं, नाही का व्हायोलिन? व्हायोलिन खरं तर हे पाश्चात्य वाद्य, म्हणजे इटलीमध्ये त्याचा जन्म झाला 17व्या शतकात, 1600 समथिंग, 1616 की 1617. आणि ते चेंबर म्युझिक म्हणून वापरलं जायचं. चेंबर म्युझिक म्हणजे कसं की व्हायोलिन ही एक फॅमिली आहे. थोडं मी बोलतो म्हणजे सांगतो माझ्या वाद्याबद्दल, की तुम्ही स्ट्रिंग ऑर्केस्ट्रा म्हणून, की ज्याच्यामध्ये अनेक व्हायोलिन, त्यासोबत विओला, त्याच्यासोबत चेलो आणि त्याच्यासोबत डबल बास, अशी 4 वेगवेगळी वाद्य असतात. ही नावं म्हणजे काय, ही असतात व्हायोलिनच, दिसतात व्हायोलिनसारखी. असं ते मोठं व्हायोलिन वगैरे कोणीतरी बघितलं असेल सिनेमामध्ये, क्लबमध्ये, आणि असं माणसापेक्षा सुद्धा उंच, माणसापेक्षा उंच, ते डबल बास असतं. तसं चेलो पण असतं. तर हे कसं, ही फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे, म्हणजे आपलं ह्युमन इयरचं म्युझिकल फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ना, हे सगळं कवर करतं. आणि ह्या 4 वाद्यांनी, म्हणजे ह्या 4 वाद्यांची कॉम्बिनेशन्स, म्हणजे 16 व्हायोलिन्स, 8 विओलाज, 4 चेलो, 2, मी खूप फास्ट सांगतो आहे, हे कदाचित कळणार नाही, पण किंवा अनेक म्युझिकमधल्यांना कळेलही, 2 डबल बास वगैरे, हे चेंबर म्युझिकसाठी म्हणून यूज व्हायचं, जे इंग्रजांच्या काळात आपल्या भारतात आलं. आणि भारतात आल्यामुळे त्याचे हे जे अंगभूत गुण आहेत, जसं की मी म्हटलं की ह्याला फ्रेट्स नाहीत, त्यामुळे ह्याच्यामध्ये मींड आणि गमक ही तुम्ही वाजवू शकता या वाद्यामधून. म्हणजे जशी सारंगीमध्ये किंवा सरोदमध्ये किंवा सितारमध्ये येते, जी आपली भारतीय वाद्य आहेत, त्यामुळे हे भारतीय संगीतातल्या सगळ्या संगीत प्रकारात, म्हणजे ते कर्नाटकी असू दे किंवा उत्तर भारतीय असू दे किंवा आपलं नाट्यसंगीत असू दे किंवा चित्रपट संगीत, भावगीत, आणि इतकं वेगवेगळं त्याचा वापर झालेला आहे की ते सोलो व्हायोलिन म्हणून अनेक गाण्यांमध्ये आहे. तसंच ते ग्रुप व्हायोलिन्स, की 40 व्हायोलिन्स एकत्र वाजत आहेत. 40 बासऱ्या किंवा 40 सतार वगैरे असं वाजलेलं तुम्ही कुठे ऐकणार नाही. पण ग्रुप व्हायोलिन म्हणजे 40 व्हायोलिन्स वाजत आहेत. ह्याला टेक्निकल रिझन्स आहेत, ती खूप मोठी आहेत, म्हणजे सांगायला गेली तर खूप मोठी आहेत. पण असं इतकं वेगवेगळं, आणि नाट्यसंगीतात जो त्याचा उपयोग झाला, की पूर्वी नाट्यसंगीतासोबत ऑर्गन, तबला आणि सारंगी असायची. पण सारंगी हे बल्की इन्स्ट्रुमेंट म्हणून नंतर व्हायोलिन वापरलं गेलं. तर अनेक जे व्हायोलिन वादक होते त्यांनी संगीत नाटकात ते लाईव्ह साथ असतं ना, लाईव्ह, हो, म्हणजे इथे नाटक चालू असताना पिठात तिथे बसावं लागायचं, समोर बसून ते लाईव्ह वाजवायचं. बरोबर. तुम्ही देखील हा अनुभव घेतलेला आहे नाट्यसंगीत? कमी वाजवले मी, संगीत नाटकं मी कमी, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात मी वाजवले, पण संगीत नाटक ॲज सच म्हणतात ना, तसं मी कमी वाजवलं आहे. पण माझ्या परत आता ते एक कोइन्सिडन्स म्हणा, पहिलं संगीत नाटक वाजवलं आणि ऑर्गनला होते गोविंदराव पटवर्धन, ठाण्याला. बापरे, मोठं ना. आणि त्याचं असं झालं असं की मी तिथे सबस्टिट्यूट वादक म्हणून गेलो होतो. म्हणजे एक स्टँड बाय म्हणून मला माझ्या मित्राने ते ऑर्गनाईज केलं होतं. आणि तो म्हणाला की समजा जे वाजवणारे वादक आहेत, व्हायोलिन वाजवणारे, ते आले नाहीस आयत्या वेळेस, तर मी तुला बोलवेन. म्हटलं येईन मी. माझी तालीम पण झाली नव्हती, काही नव्हतं. माझ्याकडे शिदोरी होती काय, तर माझ्या वडिलांना ते नाट्यसंगीताचे वेडे होते, म्हणजे. आणि नाही, ठीक आहे, आपण हां, मग त्यांच्याकडे जवळपास 150-200 नाट्यपदं त्या कॅसेट्समध्ये आणि असायची. आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो.
त्यानं म्हटलं की भाऊ मला मानापमान वाजवायला जायचं आहे आणि मला गाणी माहीत नाही आहेत मानापमानमधली. तर त्यांनी गाणी अशी फटाफट मानापमान आहे ना ही गाणी असणार म्हणून त्यांनी सगळी ती गाण्याची लिस्ट दिली. म्हणजे तुमची प्रॅक्टिस अजिबात झाली नव्हती कलाकार? तालमीला गेलो नव्हतो, काही नाही. बापरे. आणि गेलो आणि मला माहितीच नाही आणि बाजूला गोविंदराव. आता म्हटलं काय करायचं. तर मी त्यांना सांगितलं की गोविंदराव मी कधीच संगीत नाटक वाजवलेलं नाही आहे. तर ते असे किलकिले डोळे त्यांचे, तुम्ही बघितलं आहे गोविंदरावांना? हो, टी व्हीवर. ते बोलताना पण आम्ही काय स्वर्गातून पडलो नाही म्हणे, आकाशातून नाही पडलो. त्यांनी सांगितलं की त्या गायकांच्या ना ओठांकडे बघायचं. अच्छा. तिथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं असलं पाहिजे की तिथून ते सूर आपल्याला मिळाले पाहिजेत. बापरे. आणि ही अक्षरशः गुरुमंत्र ज्याला म्हणतात ना, मी अजूनही ते फॉलो करतो. की गायक आम्हाला दिसत नसला ना तर त्याला फॉलो करणं कठीण असतं, पण गायकाकडे बघून की एक त्या काय टेलिपॅथी काय असेल मला माहीत नाही, कारण त्या वेळेला ताना बऱ्याचशा घेतल्या जातात ना, की ते सगळं फ्रीलान्स गाणं असतं ना. आणि तिथे गायला त्यावेळेस राम मराठे, रजनी जोशी, छोटा गंधर्व वगैरे हे गायला, नारायण बोडस, बापरे मोठे लोक. हो. आणि ते राम मराठे तिथे तीन आवर्तनाच्या ते ताना घ्यायचे आणि थांबायचे. त्याच्यानंतर गोविंदराव ते 3 आवर्तनाच्या ताना सगळे रिपीट करायचे. बापरे. मी संपल्यानंतर गोविंदरावांना विचारलं की तुम्हाला हे एवढं लक्षात कसं राहतं. तर इतका साधेपणा होता. तो राम गाऊन काय गाणार अजून, मला माहिती आहे सगळं म्हणत. इतके वेळा वाजवलं म्हणत, इतके वेळा त्यांच्यासोबत वाजवलं आहे की आता पाठ झालं आहे सगळं, की ते आता हे गाणार आणि आपल्याला ते असं वाजवायचं आहे. तेवढं मी नाही वाजवलं, पण खूप मजा येते नाट्यसंगीत वाजवायला. साहित्य संघाच्या दरवर्षी स्पर्धा होतात पूर्ण स्टेट लेवलला, त्याला मी जातो. म्हणजे ते म्हणतात की आम्ही काय तुम्हाला काय जास्त पैसे नाही देणार, पण म्हटलं पैशाचा प्रश्न नाही. ते सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून जे वेगवेगळं एक गाणं येतं ना लहान मुलांचं, 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, ते ऐकायला आणि ते फॉलो करायला खूप. मकरंद कुंडलेने कधी बोलवलं तर मी लगेच जातो की मी येईन म्हणून, कारण त्याच्यात एक वेगळीच मजा आहे. आम्हाला थोडंसं साथ काही संयम रिक्वेस्ट करते, जमेल का एखादं नाट्यसंगीत ऐकायला? हां, नाट्यसंगीत फ्रीलान्स असतं ना, तर त्याला तबला वगैरे असणं गरजेचं आहे. तर मी एक आउटलाईन वाजून दाखवतो. चालेल ना?
वा, फार कमाल कमाल. नाट्यसंगीतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महेशजींना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा संगीतकार वसंत देसाई यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळालेला आहे. असू देत ना. त्यानंतर पुण्याच्या स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे गुणवंत गायक पुरस्कार गुणवंत वादक पुरस्कार मिळालेला आहे. मुंबईच्या स्वरबंध या संस्थेतर्फे उत्कृष्ट सहवादकाचा पुरस्कार मिळाला आहे. अशी अनेक खूप मोठी यादी आहे पुरस्कारांची. पण एक तुमच्या पुरस्कारांच्या यादीत एक वेगळा माझं लक्ष वेधून घेणारा पुरस्कार होता, तो म्हणजे प्राईड ऑफ MCGM, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई. तुमची संपूर्ण असं आत्ता एवढं ऐकताना असं वाटतं की आयुष्यभर या माणसाने फक्त व्हायोलिन वादक केलेले असं नाही आहेत. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. अतिशय उत्तम त्यांची अकॅडमिक कारकीर्द राहिलेली आहे आणि BMC महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. खूप मोठ्या अधिकारी पदावरती तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर हे संतुलन तुम्ही कसं राखलं असेल हा मला खरोखर प्रश्न आहे. एक्झिक्युटिव्ह नाही, मी राजीनामा दिला तेव्हा मी डेप्युटी चीफ इंजिनियर होतो 2018 साली. तर हे सोपं नाही आहे ना, इतक्या जबाबदारीच्या पदावरती काम करायचं आणि इतके सतत शो करायचे. शोचा आकडा सहज सांगते मी तुम्हाला, 5000 शोज केलेले आहेत. तर हे सगळं कसं काय जुळून आलं? काय आहे की माझ्याकडे म्हणजे माझ्या मैफिलीला वगैरे किंवा मला जे म्युझिकपासून जे ओळखतात ना, त्यांना सगळ्यांना 100% असं वाटतं की म्युझिक हे माझं प्रोफेशन आहे. म्युझिक हे माझं प्रोफेशन नाही. म्युझिक हा माझा छंद आहे. माझं प्रोफेशन आणि माझं पॅशन हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सरदार पटेलमधला माझा वर्गमित्र पण आज इथे आलेला आहे, संजय आपटे. आणि त्याला माहिती आहे की कॉलेजपासूनच म्हणजे त्याच्याही खूप आधीपासून संगीत हे मुरलेलं होतं आधीपासूनच. मी जसं म्हणाल ना की स्पंज त्या साखरेच्या पाकात टाकला तसं झालं एक. आणि त्यामुळे हा जो छंद आहे ना, तो छंद फक्त छंद म्हणून नाही जोपासायचा, तर त्याचं जे सादरीकरण आहे हे तुमचं व्यावसायिकरित्या झालंच पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली मला सगळे माझ्यासोबतचे मित्र मिळाले कॉलेजपासून. पद्मजा फेडाणी म्हणा, मिलिंद इंगळे म्हणा, अशोक खंडे म्हणा किंवा इतर अनेक. त्यामुळे आणि पुढच्या पिढीतले देखील. त्यामुळे मला ह्या संगीताला स्पर्श करून राहता आलं शेवटपर्यंत, आत्तापर्यंत. 2018 साली जेव्हा मला 55 वर्ष पूर्ण झाली माझी, तेव्हा मला हे जाणवलं की आज त्या उपप्रमुख अभियंता हे माझ्या सर्वोच्च पदावरती मी पोचलो. त्याच्यानंतर मला 3 वर्षात प्रमोशन मिळणं शक्य नव्हतं. म्हणजे मी एक इंजिनियर म्हणून एक ती उंची गाठली. आणि नंतर असं झालं की त्या पदावरती मला इतकी व्यवधानं वाढली. 24 तास तुम्हाला त्याच्यामध्ये, कारण आज सोपं वाटतं की बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपप्रमुख अभियंता म्हणून काम करणं हे जराही सोपं नाही. तुम्हाला 24 तास झोप नसते. तुम्हाला रात्री अपरात्री देखील उठवलं जातं. मला कार्यक्रमातून उठवलं गेलं आहे. मला इंटरवलला विधानसभेचं प्रश्नाची उत्तरं द्यायला म्हणून जावं लागलेलं आहे. आज जसं आपला कार्यक्रम आहे ना, होता म्हणजे ठरला आहे, म्हणजे साधारण एक 15-20 दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरला, बरोबर. त्याच्या आदल्या दिवशी असा माझा कार्यक्रम ठरला होता. 2 तास कार्यक्रम होता माझा यशवंतला. आणि त्याच्या आदल्या दिवशी मला असा निरोप आला की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच वेळेला कमिशनरांकडे मीटिंग आहे. तर आय कॅनॉट से की मी तिथे व्हायोलिन वाजवायला जातो आहे म्हणून मी मीटिंगला नाही येऊ शकत म्हणून. कारण तुम्ही त्या पदावरती असताना ऑफकोर्स मी ते ॲडजस्ट केलं. मी माझ्या सबऑर्डिनेट्सना पाठवलं. पण ती अख्खा कार्यक्रम होईपर्यंत मला खूप टेन्शन होतं की काय होतं आहे त्या मीटिंगमध्ये, काय होणार आहे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला कळलं की आयत्या वेळेस मीटिंग कॅन्सल झाली म्हणून.
तर हे टेन्शन्स घेऊन ना तुम्ही एक कलाकार म्हणून नाही जगू शकत. तर मी म्हटलं की मी एक इंजिनियर म्हणून माझ्या सर्वोच्च पदावरती पोचलेलो आहे. नाव इट्स इनफ, आता थांबूया. म्हणून मी 2018 साली मग त्याच्यानंतर मग मी आता मी फुल टाईम म्युझिकमध्ये आहे. आता मी माझ्या आवडीनुसार जिथे पाहिजे तो छंद माझा जोपासतो छान. चालू आहे. संगीत संयोजन देखील तुम्ही अनेक हजारो कार्यक्रमांचं केलेलं आहे. हजारो कार्यक्रमाचं नाही, हजारो प्रयोगात केलेलं आहे मी. हजारो प्रयोग. कार्यक्रम माझे म्हणजे संगीत संयोजन असं ठसा उमटवणारं जे आपण सांगू शकतो ते म्हणजे 1994 साली जर चौरंगचा आवाज की दुनिया हा कार्यक्रम आला 1994 साली. आणि त्याच्यानंतर चौरंगच्या बरेच कार्यक्रमात म्हणजे आवाज की दुनिया, गाणे सुहाने, मंगलगाणी, दंगलगाणी, मग अमृतलता, माणिक मोती, अमृतलता, आझादी 50 आणि नंतर मराठी बाणा, हे चौरंगचे जे म्हणून कार्यक्रम होते त्याचं संगीत संयोजन मला आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की नक्की संगीत संयोजन रंगमंच सादरीकरणाचं करायचं असतं म्हणजे काय नक्की केलं जातं? संगीत संयोजन म्हणजे हा खरं तर लोकांना हे माहितीच नसतं. संगीत संयोजन म्हणजे काय? आता संगीत संयोजन हे गाण्यांमध्ये असतं. नवीन गाणे असले ना तर त्याचं संगीत संयोजन, म्युझिक अरेंजमेंट ज्याला म्हणतात, तो नवीन गाण्यात असतो. तर नवीन गाण्यात संगीत संयोजन करणं ही पूर्णपणे वेगळी बाब असते. त्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्टर ही फक्त चाल देतो, त्या गाण्याला चाल देतो. पण त्याच्यासोबतचं जे काही असतं म्हणजे त्याला रिदम कुठला हवा, त्याच्यासोबतचं म्युझिक, त्याच्या वाद्य कुठली वाजली पाहिजेत, मध्ये म्युझिक काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी हा त्या नवीन गाण्यामध्ये संगीत संयोजक करतो. पण स्टेजवरचं जे संगीत संयोजन असतं हे पूर्णपणे वेगळं असतं. त्याच्यामध्ये नवीन काय करण्यासारखं नसतं ना. तुम्ही जे ऑलरेडी एस्टॅब्लिश जी गाणी असतात पण तिथे तुम्हाला स्टेजवरती तो कार्यक्रम कंडक्ट करावा लागतो. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल गाणं अनाऊन्स झाल्यानंतर कोणतरी एक तो 1 2 3 1 2 3 4 गाणं चालू होतं, हे तुम्ही ऐकलं असेल. तर त्यामध्ये तो कॉर्डिनेशन करतो, सगळ्या वादकांचं, सगळ्या गायकांचं एकत्र चालू झालं पाहिजे, तो लय काय असली पाहिजे, गाण्याचा क्रम काय असला पाहिजे. आणि अवेलेबल जे वादक आहेत म्हणजे वादकामध्ये अख्खा ताफा नसतो. म्हणजे गाण्यात समजा 40 व्हायलिन्स असतील किंवा अजून काय सितार, सरोद, सारंगी वगैरे, तर ते तेवढी वाद्य नसतात ना स्टेजवरती. तर अवेलेबल जे वादक असतात त्यांच्याकडून चांगल्यातलं चांगलं डिलिव्हर करणं, म्हणजे कोणाला कुठला पीस द्यायचा, सिंथेसायझरवाल्याला कुठला पीस द्यायचा, मग मेंडोलिनला कुठला गिटार कुठलं वाजवेल, प्रत्येक वाद्य, बासरी कुठलं वाद्य वाजवेल, व्हायलिन कुठलं वाद्य वाजवेल, हे सगळं तो संगीत संयोजक ठरवतो. बऱ्याचदा क्रमही ठरवतो. ह्या पुढे जाऊन आमच्या चौरंगमध्ये मी यासाठी म्हणतो की चौरंगचं जे सादरीकरण आहे ना, कोणी जर पाहिलेलं असेल तर इतर कार्यक्रमापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. की चौरंगचं सादरीकरण हे ऑडिओ व्हिज्युअल आहे. की तिथे आम्ही सेकंदाचा विचार करतो. बिलीव मी की एकही सेकंद तिथे रिकामा जाता कामा नये. निवेदनातून गाणं आलं पाहिजे, गाण्यातून गाणी आली पाहिजेत. जी गाणी असतात त्याच्या मेडलीज बनवलेल्या असतात, त्याचा सूर कुठलाही असला पाहिजे, त्याच्या मध्ये काही तुम्हाला वेगवेगळे पीसेस टाकावे लागतात. सीन पण क्रिएट केलेला असतो, त्याला बॅकग्राऊंड द्यावं लागतं. आझादी 50मध्ये आम्ही तर किती बॅकग्राऊंड म्युझिक दिले आणि सगळे एकतर पॅथॉस असायचे किंवा मग ते राष्ट्रभक्तीचे असायचे, मारामाऱ्या वगैरे. तर ह्याला बॅकग्राऊंड प्रत्येक वेळेस वेगवेगळं देणं, ते काय कुठल्या सिनेमातलं नव्हतं, ते क्रिएट करावं लागायचं. तर हे सगळं काम हे संगीत संयोजन करतो आणि त्याला तिथे लाईव्ह ते करावं लागतं. आणि हे सगळं मी चौरंगमध्ये केलं. म्हणजे ते असं पटकन कळणार नाही कुठे केलं किंवा काय केलं. आझादी 50मध्ये तर खूप करावं लागलं आम्हाला आणि त्याचं ॲप्रिसिएशन पण खूप छान मिळालं. खूप छान. मगाशी आपण आता मला जरा पुढे मी जाते. मगाशी श्रीनिवास खळेंबद्दल तुम्ही सांगितलात, तसाच तुम्हाला खूप जवळचा संबंध आला होता संगीतकार यशवंत देव यांच्याबरोबर. थोडंसं त्यांची कशी पद्धत होती शिकवण्याची किंवा तुमची त्यांची भेट कशी झाली हे जरा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
देवांसोबत मी रेकॉर्डिंगला एक 2-3च, पण त्यांचे कार्यक्रम मी खूप वाजवले. त्यांचं तर एक देवगाणी म्हणून एक कार्यक्रम होता, तोही वाजवला. त्यांचे असे इंडिव्हिज्युअल कार्यक्रम ते पण वाजवले. आणि ते त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी केला होता, त्यामध्ये जुनी हिंदी गाणी असतात ना, ती त्यांनी नव्याने मराठीत लिहिली होती. मग ते कवी पण होते ना, आणि त्यांना वेगळ्या चाली लावल्या होत्या. म्हणजे एखादं गाणं असेल जुनं हिंदी, ती कविता मराठीत लिहायची, त्याचं ट्रान्सलेशन नसायचं, ती मराठीतली कविता असायची त्या आशयाची, आणि मग त्याला ती देवांची चाल असायची. असं त्यांनी काहीतरी एक प्रयोग केला होता, त्याला म्हणा. पण त्यांची जी पहिली ओळख झाली ना माझी, तो किस्सा खूप गमतीशीर आहे. तो सांगू का, वेळ आहे का? हो, नाही सांगा ना. हो आहे. झालं असं, ही मला वाटतं 90तले वगैरे हे असेल, नाही त्याच्याही आधी असेल, आठवत नाही ते. किशोर कदम, आपला सौमित्र सगळ्यांना माहिती आहे. तो त्याची ओळख आमचे मिलिंद इंगळे आणि प्रशांत दामले, आम्ही एक गझलांचा कार्यक्रम करायचो, ज्याचं अतुल दाते त्याचं हे करायचं, ऑर्गनाईज. आणि अतुलचा मित्र म्हणजे सौमित्र, म्हणजे किशोर. तर किशोर यायचा आमच्या रिहर्सल्सना वगैरे. तर तेव्हा तो तेवढा प्रसिद्ध नव्हता, असा अपकमिंग, वेगवेगळ्या नाटकातून वगैरे कामं, छोट्या छोट्या नाटकातून कामं करणं. त्याच्या कविता खूप आम्हाला आवडायच्या. त्याच्याकडून आम्ही अशा कविता ऐकवायचो वेगवेगळ्या, त्याच्याकडनं ऐकायला खूप मजा यायची. आणि आमच्याकडून तो वेगवेगळी गाणी वाजवून घ्यायचा. तर आमच्या मैफिली या अशा रंगायच्या. त्याला सवय काय, एक दिवशी मला घरी माझ्या लँडलाईनवरती फोन आला, हॅलो, मी नाना पाटेकर बोलतो आहे. तर माझी आणि नानांची भेट 2-3 वेळा झाली होती, पण त्यांनी मला घरी फोन करावा. मी म्हटलं, हां बोला. मी इथे हिल रोडला आलो आहे, मला तुझं आत्ताच्या आत्ता व्हायलिन ऐकायचं. अरे बापरे. गेलो मी, तर तिथे ज्या ठिकाणी बोलवलं होतं तिथे हा उभा किशोर. म्हणाला, हसायला लागला माझ्याकडे बघून. म्हणून मी बोलवलं आहे म्हणून. चल म्हणे, बँडस्टँडला जाऊया आपण. कट्ट्यावर बसून मी व्हायलिन वाजवतो आहे, तो ऐकतो आहे वगैरे. असं झालं. 2 महिन्यांनी परत फोन आला, शाहीर साबळे म्हणून फोन केला मला. शाहीर साबळे बोलतो आहे, महाराष्ट्राची लोकधारामध्ये वाजवायचं आहे, रिहर्सलला ये करून शिवाजी पार्कला बोलवलं मला. आणि त्या पार्कच्या कट्ट्यावरती परत तिथे घेऊन गेला. परत हे झालं. अजून थोडा वेळ गेला आणि मला फोन आला की, हॅलो, मी यशवंत देव बोलतो आहे. मी म्हटलं, हा बोल रे किशोर, काय म्हणतोस? तर ते म्हणाले की, मी संगीतकार यशवंत देव. मी म्हटलं, हां बोल, कुठे येऊ सांग. म्हटलं, येतो म्हण. तर ते म्हणाले, मला आप्पा वडावकरांनी तुमचा नंबर दिला, माझा एक आठवड्याभराने कार्यक्रम आहे. तेव्हा मला कळलं की खरोखरच यशवंत देवांनी मला फोन केला आहे. पण ते जेवढे चेहऱ्याने उग्र दिसायचे ना, तसे नव्हते. ते खूप असे दिलखुलास, आणि जोक्स वगैरे त्यांचे इतके, कार्यक्रमाच्या दरम्यान जोक्स त्यांचे चालायचे. म्हणजे आमची कधी आम्हाला कल्पनाच नाही यायची. एकदा ते शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत ह्याच्या गायकीबद्दल त्या फरक ते असं एक्सप्लेन करायचे ना, की सुगम संगीत कसं असतं, की सुगम संगीत गायकांना ताल पण समजला पाहिजे. तर त्यांना कधी तालच माहीत नसतो. त्यांना त्रिताल, झपताल, दादरा, केरवा ह्याच्या व्यतिरिक्त कुठले तालच माहीत नसतात. गजझंपा नावाचा एक ताल असतो, हे त्यांना माहितीच नसतं वगैरे, असं ते सांगत होते. आणि त्यांना फक्त झंपर माहिती आहे म्हणाले. असं जोरात ते म्हणाले. ते असं जोरात झंपर म्हटल्यानंतर मी हसायला लागलो. तुम्ही बाजूलाच होतं. बघा म्हणे, ह्यांना पटलंय बरोबर. अशा ते मस्करी त्यांची चालू असायची. आणि त्यांच्या त्या खुदकनिका वगैरे किंवा त्यांची बोलगाणी, विडंबन गीतं पण त्यांची किती खूप विडंबन गीतं ते सादर करायचे. मजा यायची. त्यांचं एखादं गाणं आम्हाला ऐकवणार का देवांचं?
छोट्या छोट्या जागा आहेत. खूप दीदीने पण किती छान गायल्यात ह्या छोट्या छोट्या खूपच जागा या सुंदर. गाण्यामध्ये. आणि प्रयत्न तुम्ही केला त्या माझा. प्रत्येक जागा आमच्यापर्यंत पोहोचली. कुठला शब्द आता चालू आहे इतकं कळण्या इतकं फार फार सुंदरच छान. कान एकदम आमचे तृप्त झाले. मगाशी आपण श्रावणात घननिळा त्या CD बद्दल अल्बमबद्दल बोललो. हम्म. तशीच तुमची एक हिंदी अल्बम पण आहे, मेरा साया साथ होगा. त्या हिंदी गाण्यांविषयी थोडंसं सांगा ना. काय झालं की श्रावणात घननिळा आता जिथे कार्यक्रम व्हायचे तिथे तो मी स्वतःच विनसने ती मार्केटिंग करायचं ठरवलं होतं. पण त्यांचे कसे असतं की मोठमोठे प्रोजेक्ट्स ते मार्केटिंग करतात, अदरवाईज तुमच्या CDs तुम्हालाच विकायला लागतात. मग कुठे मी लोक सांगायचे छान आहे, हां खूप छान वाजवलं आहे, आणि त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य असायचं की आता मग नवीन काय. म्हणजे CD ती नवीनच घेतलेली असायची की ही झाली आता जुनी, ही झाल्यानंतर आता नवीन काय. तर आमचा तो संजय मोने म्हणायचा की नाही अशा वेळेस उत्तर द्यायचं निश्चल म्हणून, की नवीन निश्चल म्हणून. पण ते संजय मोने करू शकतो, मी नाही करू शकत. तर 2009 साली मग मदन मोहनजी त्यांच्या इथेच आम्ही कार्यक्रम केला होता. कोहली त्यांचे कोण मुलगा त्यांचा संजय कोहली इथेच कार्यक्रम केला होता खूप पूर्वी. तेव्हा त्यांनी 10 गाण्यांचं मदन मोहनजींच्या 10 गाण्यांचे मला तो सेट दिला होता. तर तो होता माझ्याकडे आणि आवडते संगीतकार माझे, तर म्हटलं आपण तो करूया. आणि ती 76 गाणी होती, 76 नाही जास्त असतील. आणि मग मी म्हटलं की आता मदन मोहनजींचा करायचा अल्बम, तर गाणी निवडूया आपण. तर एक गाणं निवडलं, हां हे असलंच पाहिजे अल्बममध्ये, हे पण असलं पाहिजे, अवघड आहे ते. हे तर मदन असलंच मोहनचं पाहिजे, अवघड आहे. हे तर असलंच पाहिजे, मग हे तर पाहिजेच वगैरे, आणि हे नसून कसं चालेल. असं करत जे पहिली 18 गाणी आली ना ती सगळी लता मंगेशकरांची आली. तर मग म्हटलं आता काय करायचं, म्हणजे असं नाही करता येत की लता मंगेशकरांचं हे गाणं गाळूया आणि फक्त मोहम्मद रफीचं हे घेऊया, किंवा आता हे गाणं गाळून फक्त आशा भोसलेंचं एक. त्याच्याऐवजी मी काय केलं की लता मंगेशकरांनी गायलेली मदन मोहन यांची गाणी, असा तो मेरा साया साथ होगा हा 2009 साली मी तो अल्बम प्रकाशित केला. की जेव्हा पहिला अल्बम प्रकाशित झाला त्याच्यानंतर लोक विचारायचे ना पुढे काय, तसं माझं जरा होतंय आता. एवढं बोललं तर आता ऐकू देत ना एखादं गाणं. नाही, मला कळतंय की माझ्या बोलण्यापेक्षा माझं वाजवणं तुम्हाला जास्त आवडतं म्हणून. असं नाही, कधी नवेचा माणूस मिळालाय की आपण सोडत नाही ना. पण नाही, मी सोलो कार्यक्रम करेन, मी पार्लेकरांसाठी करेन. आवडेल आम्हाला. सगळेजण खरंच आवडेल. तुमच्या त्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा मला फार आवडतं, मैत्र असं म्हणतात. मैत्र द म्युझिकल. त्यात मी व्हायोलिनची माहिती देता देता अशी गाणी, वेगवेगळी गाणी ऐकवतो. मोठ्या स्तरावरती तो करायचा आहे म्हटलं पुढे जाते ते, पण कधीतरी करू आम्ही नक्की. नाही, आमच्याकडे आम्हाला आवडेल. हो, खरंच. फक्त पार्ल्यामध्ये असे 3-3 कार्यक्रम असताना नाही करणार एकत्र, म्हणजे लोकांची संख्या कमी होते. तर हा तुम्ही काय म्हणत होता आता, मदन मोहनचं एक गाणं. प्लीज. मी रात्रभर ऐकू शकतो ना तुम्हाला, तुमची थांबायची जर तयारी असेल तर. लग जा गले की यूं हसरतों के दाग. दोन्ही. दोन्ही असं आम्हाला निवडणं कठीण आहे. तुमची जशी त्रेधा तिरपेट झाली होती तसे आमची पण होणारच आहे ना. 18शी आम्ही दोनावर कसं समाधान, नाही होणार. दोन्ही.
कान तृप्त झाले खरंच. रंगमंचीय कार्यक्रम म्हटला की आपल्या सर्वांना पटकन आठवण होते ती गीत रामायणाची. खूप मोठी परंपरा आहे, आपल्याला 50-60 वर्षांची परंपरा आहे. मराठी माणसांच्या कानाला त्याची सवय झाली. श्रीधर फडकेंबरोबर तुमचं फार मोठं असोसिएशन आहे अनेक वर्षांचं. त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. पद्मजा काही काळ श्रीधरजींबरोबर त्यांच्या कार्यक्रमात गायची आणि पद्मजाने मला रेकमेंड केलं श्रीधरजींकडे. आणि नंतर मी बरेच कार्यक्रम, काही रेकॉर्डिंग्स, एका फिल्ममध्ये पण त्यांच्यासोबत मी वाजलं. एक नाही 2-3 फिल्म्समध्ये मी वाजवलं त्यांच्यासोबत. त्यांचं गाणं ऐकायचं आहे, श्रीधरजींचं गाणं ऐकायचं आहे. नक्की. एक ऐकवतो मी. ते वेगळ्या पद्धतीने गातात, पण मी जे जसं फिल्ममध्ये जसं पिक्चराईज केलेलं आहे. कुठल्या चित्रपटातला? मला चित्रपट आठवत नाही, पण हरकत नाही. तुम्हीच मला सांगा तो चित्रपट कुठला तो. पण मला गोष्टी खूप कमी लक्षात राहतात. आम्ही संगीताशी सूर तुम्ही सांगितलं तर मी पटकन सांगू शकतो, पण चित्रपट कुठला, तो लिहिलाय कोणी, गाणं कोणी लिहिलंय वगैरे, हे जरा नाही, हरकत नाही. या क्षणी ते दुय्यमच आहे. गाणं आहे, मला ऐकायचं आहे. गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. बर, हां, पिटे अंधाराचं जाळे. वा. वा. गेल्या जवळपास 1.25 ते 1.5 तास आपण या सुंदर सुरावटी ऐकतोय. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडं आहे. आमची संध्याकाळ तुम्ही अतिशय सुरेल आणि सुंदर केलीत.
खरं तर आपण नेहमी संगीताविषयी बोलतो तेव्हा गायकांबद्दल किंवा संगीत दिग्दर्शकांबद्दल अनेकदा बोललं जातं, पण वादकांचं जे काही महत्त्व आहे ते आजच्या कार्यक्रमाने खरोखर अधोरेखित झालं. आणि तुम्ही एक प्रातिनिधिक म्हणून पण सर्व म्युझिशियन्ससाठी मग आपण एकदा खरं तर- टाळ्या वाजवूया की संगीत आपल्याकडे इतक्या उत्तम प्रकारे तुमच्यामुळे पोचतं. मी तुमचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो, माझ्या मित्राचे विकासचे आभार मानतो की आज साहित्य म्हणजे जिथे ग्रंथालय आहे तिथे साहित्य आहे, पण वादन आम्ही वादक आहोत आणि वादकाला तुम्ही त्याचं मनोगत व्यक्त करायला एक व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो खूप खूप. तुमच्या सर्व ह्या कारण वादक हा एक कलाकार असतो आणि त्याच्याकडे लक्ष खूप कमी वेळा जातं. म्हणजे गायक हा इथे बसलेला असतो, त्याला सभोवताली वादक असतात, तर त्या गायकाकडे लक्ष असतं, वादकांकडे खूप कमी वेळा लक्ष असतं. पण तो देखील एक कलाकार आहे, तो देखील एक घडलेला आहे आणि त्याची देखील खूप मेहनत आहे आणि तो जर योग्य वेळ आली तर आपल्या वादनातून देखील तुम्हाला खूप छान छान गाणी ऐकू शकतो. तर तो तुम्ही नक्कीच, प्रयत्न इथे नक्कीच. करू दिला त्याबद्दल आम्हाला आज धन्यवाद. खूप छान संधी मिळाली की त्यानिमित्ताने तुमचं मनोगतही थोडं कळलं आणि अर्थातच गाणी. आपण कार्यक्रमाच्या शेवटी गीत रामायणाबद्दल मला परत वाटतं आता 5च दिवस राहिलेत, रामनवमी येते. आपण यूं हसरतों के दागमधून सगळा तो पॅथॉस बघितला व्हायोलिनमधनं, पण एक आनंदाचं पण खूप सुंदर प्रकटीकरण गीत त्याच्यातून रामायण. होऊ शकतं. हां, तुम्हाला हवं ते तानपुऱ्यावरती ऐकवतो. अगदी आवडेल. हो हो चालेल ना, चालेल. आपण तुमचे मी मनापासून आभार मानते. त्याने आपण कार्यक्रमाची सांगता करूया, चालेल ना? त्याच्यानंतर कुठली फरमाईश? नाही, समारोप होते पण मुलाखत आपण त्यांचे सूर कानात ठेवून आपण थांबलेलं बरं. काही बोलायचं नाही असं मी म्हटलं होतं, पण मला राहवत नाही. तुम्हाला सांगावंसं वाटतंय मला की आम्हाला तर आनंद खूप मिळाला, पण वाजवताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, एक कलेचा आनंद जो कलाकाराला मिळतो, तो मला इतकं छान वाटत होतं बघून खरोखर. तुम्हाला सांगू का,
की मी वाजवत असताना माझा वाजवण्याचा जो आनंद रसिक प्रेक्षक घेतात तो त्यांच्या डोळ्यातून मला दिसतो. मला वाटतं म्युच्युअल आहे. आणि नाही तो इतकं इतकं मला इतके डोळे इतकं छान ते रिसीव करतायत, ते इतकं छान वाटतं बघायला. आम्हालाही फार छान वाटलं तुम्हाला हां. अगदी तल्लीन होऊन गिव्ह अँड टेक वाजवताना असतं की केव्हाही. माझं ते आवडतंय आणि त्यातला तो आनंद खूप वेगळा असतो. ते अगदी दिसत होतं आणि तो छान आनंद छान मी घेत खूप छान. वाजवत असतो. ही तारेवरची कसरत तुम्ही फार एन्जॉय केलीत. धन्यवाद. कार्यक्रमाला या हा माझ्या कधी दीनानाथला असलं तर. इतकं छान छोटीशी. ऐकल्यानंतर वृक्ष शब्दात बोलायचं म्हणजे थोडंसं अवघडच वाटतंय. पण चित्रा, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. माझ्याच मनातले विचार आहेत की स्वतः आनंद घेत वाजवून दुसऱ्याला आनंदात कसं सामावून घ्यायचं हे तुमच्याकडनं खूप छान आमच्या लक्षात आलं अगदी. आणि तुम्ही जरी म्हणालात आणि की रसिक प्रेक्षकांबद्दल मी सांगतो की त्यांचं प्रेम कसं असतं की खरं तर मला ना म्हणजे मनापासून खूप फॅन्स असलेले आवडत नाहीत. खरंच मनापासून. माझी मिसेस हो, तिकडे तुम्ही बसली, तिला मगाशी माहिती बोलला होतात बोलताना. हां. पण माझा अनुभव ठाण्याला एक कार्यक्रम होता आमचा, द म्युझिशियन हा कार्यक्रम होता. तर आमचा सगळा तो इन्स्ट्रुमेंटल हो. प्रोग्राम असतो. म्हणजे मी निलेश परब थोडा वेळ घेतो. हो, चालेल ना. अमरोक सत्यजित आणि कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम होता. मी आणि निलेश असं इथे पॅकअप करत होतो आमची वाद्य, आणि समोर ना 3 आजीबाई 75-80च्या देखील वरच्या असे हात जोडून उभे होते आमच्याकडे लाईनीने. तो हे असं बघितल्यानंतर मी त्यांना असा वरतूनच असा नमस्कार केला मी आणि निलेशने, आणि म्हटलं आजीबाई नमस्कार. तर ते म्हणाले की आम्ही रोज संध्याकाळी ना देवळात जातो, आज तुमचा कार्यक्रम होता म्हणून इथे आलो, तर प्रत्यक्ष देवच आम्हाला दिसले म्हणून. याच्यापेक्षा दुसरी दात काय असणार आहे. तर मी आजींना म्हटलं की आजी आम्ही देव नाही आहोत, त्या देवाला आज तुम्हाला दर्शन द्यायचं होतं, तर त्यांनी आमच्या माध्यमातून ते दिलेलं आहे. हो, फार छान. तर आम्हाला देव समजणं हे चुकीचं आहे. हो. आणि ते देव पण जर आमच्या माध्यमातून रसिकांना दिसलं तर ते आमचं भाग्य आहे, आणि ते त्याच रीतीने आम्ही जपून ठेवावं हीच माझी इच्छा असते. अगदी बरोबर. पण तेच मला म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हणत होतात की माझ्या वादनावर हे, पण तुमचं बोलणंही तितकंच छान आहे. हो, किती मिस्किलपणाने सगळ्यांना आम्हाला सांगितलं. खरंच आम्ही गुंग. आणि चित्रा, अगदी कमीत कमी शब्दात तू त्यांच्याकडनं बरोबर आम्हाला पाहिजे होतं ते वाजून येतं, म्हणून तुझेही आभार. आणि इतर पार्ल्यात खूप कार्यक्रम असूनही निवडक लोक आली आहेत, पण ती सगळी रसिक आहेत आणि अजून शेवटपर्यंत सगळी थांबली आहेत. हे तुमचंच यश आहे. तुमचेही आभार, सगळ्यांचे आभार. जनगण मन आपलं वंदे मातरम राष्ट्रगीतून सॉरी. हां, उद्याच्या कार्यक्रमाचं चिन्मय गवाणकर AI वर बोलणार आहेत आणि डॉक्टर राजेंद्र बर्वे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा याच्यापेक्षाही जास्त आणि तरुण लोकांनी यावं असं आवाहन करते. म्हणजे घरच्यांनी पाठवा सगळ्यांना. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.